राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम शिर्डीत घेण्यात आले। शिर्डीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांच्या वतीने काही विशेष दिनी या वर्षभरात शिर्डी शहरात 6700 एवढे वृक्ष लागवड करण्याचा स्तुत्य संकल्प करण्यात आलाय आणि नुकताच संकल्प न करता त्याला तात्काळ प्रत्यक्षात उतरवून एक पेड माँ के नाम उपक्रमाचा श्रीगणेशा देखील नगराध्यक्षांनी केलाय। भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी व राम आहेर यांच्या मातोश्री स्वर्गीय आशाबाई देविदास आहेर यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झालं होतं। काल त्यांचा 13वा विधीच्या निमित्तानं स्वर्गीय आशाबाई आहेर यांच्या स्मरणार्थ वड या शेकडो वर्षे जगणाऱ्या निसर्गाचा समतोल ठेवणाऱ्या देशी वृक्षाचं तसेच अनेक देशी जातीच्या झाडांचं अयोध्या नगरी येथे आहेर परिवाराचे सदस्य व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे। एक पेड माँ के नाम या मोहिमेचा मुख्य उद्देश मातेच्या त्यागाचा आणि प्रेमाचा सन्मान करणे आणि त्यासोबतच पर्यावरणाचं रक्षण करून पृथ्वीला हिरवेगार बनवणे हा आहे। एक वृक्ष आईच्या नावानं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं सुरू झालेले एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रेरणादायी वृक्षारोपण अभियान आहे। या अभियानाअंतर्गत प्रत्येक नागरिकाला आपल्या आईच्या सन्मानार्थ आणि धरती मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एक झाड लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे करण्यात आलं होतं। म्हणून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम शिर्डी नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, गटनेत्या सौ प्रतीक्षाताई किरण कोते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ सुनीताताई वसंत गोंदकर, नगरसेविका सौ वैशालीताई कोते, सौ छायाताई पोपट शिंदे, सौ छायाताई सुधीर शिंदे, नगरसेवक अमितदादा शेळके, राम आहेर व परिवार तसेच स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झालाय।